चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांना घातक कॅनिन डिस्टेंपर व्हायरसची लागण होऊ नये यासाठी ताडोबा परिघाच्या गावांमधील भटके आणि पाळीव कुत्रे यांचे सार्वत्रिक लसीकरण केले जात आहे। काही दिवसापूर्वी लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात या व्हायरसमुळे 5 वाघांचा मृत्यू झालाय। या मृत्यूसाठी त्या भागातील रेबीज बाधित भटक्या कुत्री कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं होतं। यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सतर्क होत सर्व राज्यांच्या वन खात्याला याबाबत निर्देश दिले। राज्याच्या प्रधान वन्यजीव रक्षकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेल्या गावातील भटकी आणि पाळीव कुत्री यांचं लसीकरण करण्याचे निर्देश दिले। हा व्हायरस बछड्यांसाठी घातक आहे, यामुळे ताडोबा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे। अगदी कनिष्ठ वनकर्मचारी आणि ग्राउंड स्टाफ यांना रोगग्रस्त कुत्र्याची लक्षणे आणि करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे। या व्हायरसचा प्रकल्पात शिरकाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। आज सध्या रिसेंटमध्ये आपल्याकडे कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये 5 टायगरची डेथ झाली आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हा कॅनिन डिस्टेंपर त्यांनी कन्फर्म केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफमध्ये जे मुक्त संचार करणारे वाघ आणि इतर प्राणी आहेत, कॉर्निव्होर आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रसार झालेला आहे। आणि त्या प्रसाराचा आता रोकथाम करण्याकरता यापूर्वीच आपल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत आम्ही आजपर्यंत जवळपास आमच्या सर्वच रेंजमध्ये ताडोबाच्या बफर आणि कोर बफर रेंजमध्ये आणि फ्रिंज विलेजेसमध्ये जे आणि कोर आणि बफरच्या फ्रिंजमध्ये जे गाव आहेत अशा गावामध्ये अँटी रॅबीज तसेच कॅनिन डिस्टेंपर व्हायरस वॅक्सिनेशन आणि ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम आम्ही राबवलेला आहे। आजपर्यंत आमचे सर्व रेंज कव्हर झालेले आणि सध्या कामं प्रगतीपथावर आहेत। आणि या रोगाबद्दल सांगायचं झाल्यास हा रोग विषाणूजन्य रोग आहे। ह्या रोगामुळे हा रोग लागट रोग असतो, एका जनावरापासून दुसऱ्या जनावरामध्ये लगेच त्याचा प्रसार होऊन जातो। आणि या रोगांना वन्यजीवामध्ये जेव्हा समजा आजार झाला तर या रोगांना कंट्रोल करणं किंवा ट्रीटमेंट करणं फार कठीण जाईल। त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून हे जे ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जे गावठी कुत्रे जे असतात किंवा शेतकऱ्यांचे कुत्रे त्यांच्यासोबत शेतात जातात किंवा जंगलात शेतकरी जेव्हा जातो कामाला किंवा तेंदूपत्ता कलेक्शनला अशा वेळेस त्यावेळेस त्या कुत्र्यांच्या याच्यामुळे संसर्गात आहे त्यांच्यापासून ते आजार जो CDB जो व्हायरस आहे हा व्हायरसचा आजार वन्य प्राण्यामध्ये पण होऊ शकतो। ते भीती टाळण्याकरता त्यांच्या प्रत्येक गावठी किंवा म्हणजे पाळीव कुत्रे किंवा त्यांचे जे मोकाट गावातले कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना कॅनिन डिस्टेंपरचं वॅक्सिनेशन करणं आणि तसेच अँटी रॅबीजचं वॅक्सिनेशन करणं आणि त्या कुत्र्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी आपण ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम सुद्धा आपल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत माननीय क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात आपण आमच्याकडे सध्या सुरू आहे।